शिवसेनेनं कायमच सर्वसामान्य माणसाला संधी दिली आहे, सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व उभा केलंय, कारण त्याला सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समस्या माहिती असतात आणि त्याची उत्तरं सुद्धा त्याला ठाऊक असतात. म्हणूनच या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं चंद्रहार पाटील सारख्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या पुढे उभा केलाय. गेले काही दिवस सांगली जिल्ह्यात थोडासा एक संभ्रम निर्माण केला जातोय, लोकांच्या मध्ये शंका निर्माण केल्या जात आहेत. आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे, ही लोकसभेची निवडणूक कुणा एका व्यक्तीला खासदार करायची निवडणूक नाही, ही निवडणूक कुणा एका पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही, ही निवडणूक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पुरती मर्यादित राहिलेली निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक सत्तेच्या विरोधात सत्यानं पुकारलेला यलगार आहे. ही निवडणूक हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहिलेली लोकशाही आहे. ही निवडणूक गद्दार विरोधात निष्ठावंत अशी आहे. ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान काळजात ठेवणारी जनता विरोधात भाजपाचं संविधान आणू पाहणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. आम्हाला नीट विचार करायला हवा. या महाराष्ट्राची माती पराक्रमाची आहे. इथल्या गवताला जसे भाल्या फुटतात तशा इथल्या खडकावर दुहीची बीज सुद्धा लवकर उगवतात. हा सगळ्यात मोठा भाग आहे. फोडा आणि राज्य करा या नीतीला आम्ही कुणीही शिकार पडता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. विभागणी होता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे.